पाहूयात पुढची बातमी। संजय राऊतांनी नाशिकमधल्या रस्त्यांची पाहणी केलेली आहे। राऊतांकडून मखमलाबाद रस्त्याची पाहणी करण्यात आली। ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना जाब विचारला पाहिजे, नाशिककरांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। तर महापौरांना घेराव घातला पाहिजे अशी देखील मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। अधिकारी धमक्या देत असतील तर घरावर मोर्चा काढणार, भाजपनं महापालिकेमध्ये गुंडांची भरती केली आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षानं मोर्चा काढलेला आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्वतः संजय राऊत यांनी या रस्त्याची पाहणी केलेली आहे। ते अधिकारी जे धमक्या देत आहेत त्यांचा माज उतरावा ना आंदोलन करण्यापेक्षा, का तुम्ही सुद्धा त्या कमिशनबाजीमध्ये सामील आहात। हे अधिकारी जर नागरिकांना धमक्या देत असतील तर उद्याचा मोर्चा आहेच आमचा, त्यांच्या घरावर मोर्चे काढू, घरात घुसू, त्यांच्या नागरिकांना धमक्या नाही द्यायच्या। एकतर तुम्ही या खड्ड्यात लोकांना घातलेलं आहे, माणसं मरत आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत इकडले रस्त्यामुळे, आणि परत धमक्या देत आहे। नावं द्या, नावं बघतो मी। लोकांच्या जाऊन त्या घरात जाऊन घुसलं पाहिजे, जा विचारला पाहिजे। मी मगाशी म्हणालो की आम्ही एका कर्तव्य भावनेने रस्त्यावरती उतरलेलो आहे, सत्ता नसली तरी। पण जनता जी आहे इकडली या नाशिकची, त्याने रस्त्यावरती उतरायला पाहिजे। आणि जे ज्या त्या भागात खड्डे जास्त आहेत ते नगरसेवक, ते अधिकारी यांची नावं जाहीर केली पाहिजेत, त्यांच्या दारात गेलं पाहिजे। काही होत नाही। आता मोदी असेल किंवा फडणवीस असेल किंवा गिरीश महाजन असेल, काय नाही करू शकत। लोक आता जंतर मंतर नंतर सर्वत्र जंतर मंतर सुरू आहे। जे नौटंकी म्हणतायत खड्डे पाहणाऱ्यांना, त्या महापौरांना घेराव घातला पाहिजे।